आमदार रोहित पवार यांनी अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताबाबत काही प्रश्न उपस्थित केलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितलेलं होतं की लोकांच्या मनातील शंका दूर झाल्या पाहिजेत। जे आक्षेप घेतले गेले आहेत त्यांची सखोल चौकशी राज्य शासन करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। अजितदादांच्या अपघातामुळे जसं रोहित पवारांना दुःख झाले त्यापेक्षाही जास्त दुःख आम्हाला झालंय। आमच्याही मनामध्ये काही शंका आहेत त्या आम्ही मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्या आहेत। रोहित पवारांनी आमच्या पक्षाच्या अंतर्गत बाबींमध्ये कृपया हस्तक्षेप करू नये। अजित पवार यांच्या अपघाताबद्दल त्यांचा पुतण्या म्हणून रोहित पवारांची अस्वस्थता मी समजू शकतो। प्रफुल्ल पटेल हे पवार साहेबांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत आणि आजही ते कार्याध्यक्ष आहेत। सुनेत्रा वहिनी यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतरही प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष म्हणून राहणार आहेत। सुनील तटकरे हे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यामुळे आमदारांची बैठक बोलावण्याचा अधिकार त्यांना आहे। मग ह्या दोघांनाच का लक्ष केलं जातं, त्यांना खलनायक का ठरवलं जातं? त्यामुळे विनाकारण त्यांना लक्ष करू नका। आमच्या पक्षामध्ये कुणीही लुडबुड करू नये। विलिनीकरणाबाबत अजितदादा एकटेच चर्चा करत होते, आमच्यापैकी कुणीही त्या ठिकाणी नव्हते। विलिनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही, पण अजितदादा गेल्यानंतर परिस्थिती बदललेली आहे। आम्हाला भारतीय जनता पक्षाला विश्वासात घ्यावे लागेल, त्यांचे काय मत आहे ते पाहावे लागेल। तसंच सुनेत्रा वहिनी आणि कुटुंबियांचं मत काय आहे ह्याबाबत पक्षामध्ये चर्चा होईल। विलिनीकरणाच्या चर्चेमध्ये मी नव्हतो, मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार पवार साहेबांनी थांबायचं आणि अजितदादांनी नेतृत्व करायचं असं सांगितलं जातंय। शशिकांत शिंदे बोलत असतात, मात्र ती चर्चा जिल्हा परिषद निवडणुकीबाबत असायची। या विलिनीकरणाबाबत अजितदादा आमच्याशी काही बोलले नव्हते हे खरे आहे। कोल्हापूरच्या विकासवाडी ह्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उभारण्याचं ठरलंय। त्याचा प्रस्ताव संभाजीराजे यांनी अजितदादांकडे त्यावेळी दिलेला होता। MIDCची जमीन मैदानासाठी देण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर झालेला होता। अजितदादा यांनी मांडलेल्या 4 ते 5 मुद्द्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निर्णय घेऊन त्यांना आदरांजली वाहिली। त्यामध्ये कोल्हापूरला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मैदानास मंजुरी देण्यात आली आहे। या मैदानाला स्वर्गीय अजितदादा यांचं नाव देण्याचा ठरावही करण्यात आलाय। याबद्दल जिल्हा नियोजन मंडळाचे मी आभार मानतो। आता ह्या नावामध्ये बदल होणार नाही। इतर कोणी मागणी केली असेल तर त्यांचं नाव इतर प्रकल्पांना देऊ शकतो। अजून भरपूर कामं आहेत। सुनेत्रा वहिनी पक्ष एकसंघ ठेवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना मनोधैर्य देण्यासाठी प्रयत्न करत आहेत। 28 तारखेला झालेल्या आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताबद्दल काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि त्यांनी त्याच्यावर एक सखोल अभ्यास करून 2 दिवस त्यांनी एक प्रेझेंटेशन देण्याचा प्रयत्न केला। आता त्याही वेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की लोकांच्या मनातल्या शंका या गेल्याच पाहिजेत आणि या ज्या शंका उपस्थित झालेल्या आहेत तर ज्याच्याबद्दल अनेक आक्षेप घेतले गेले आहेत त्याची सखोल चौकशी राज्य शासन करेल, केंद्र सरकार करेल आणि मला वाटते मुख्यमंत्र्यांनी अतिशय गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे। पण त्यांनी दावा केलेला आहे की अरोरा यांना जे काही कॉन्ट्रॅक्ट दिले ते रद्द करण्यासंदर्भात आता असे रोहित पवारांना माझी विनंती आहे की त्यांचे चुलत्यांचा अपघात झालेला आहे, जसा ज्यांना दुःख झाले त्यांच्यापेक्षा आम्हालाही जास्त झालेलं आहे। आम्हालाही त्याबद्दल काळजी आहे आणि आमच्याही मनामध्ये शंका आहेत त्या आम्ही मुख्यमंत्री मोदींच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत। परंतु बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या पक्षातल्या अंतर्गत गोष्टी आहेत। त्यामध्ये रोहित पवारांनी मला वाटते कृपया भाग घेऊ नये। त्यांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत जी आता माहिती दिलेली आहे त्याचा ते पाठपुरावा करतायत, मला वाटतं एक त्याचा पुतण्या म्हणून त्यांची अस्वस्थता मी समजू शकतो। विरोधक तटकरेंना टार्गेट किंवा प्रफुल्लबाईंना टार्गेट करताना दिसत आहे। एक फाईलच्या निमित्तानं दोघांचं नाव वारंवार घेतलं जातं। आता मला एक सांगा, त्यांची तटकरे साहेबांची, दादाची, तटकरे साहेबांची, प्रफुल्लबाईंची त्याही एकदा भेट झाली असेल, अनेक वेळा भेटी झाली असेल। प्रफुल्लबाई पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार साहेबांच्या पासून कार्याध्यक्ष आहेत, आजही ते कार्याध्यक्ष आहेत आणि अजितदादांच्या नंतर ते आता एक प्रमुख आहे। तर ज्यावेळेला राष्ट्रीय अध्यक्ष त्या सुनेत्रा वहिनींना केलं जाईल त्यानंतर ते सुद्धा कार्याध्यक्ष राहणारच आहे। आता तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष आहेत। आता मला हेच समजत नाही, मी ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी मी त्याचा खुलासा केला होता की हे 2 विलन कसे होऊ शकतात, त्यांना टार्गेट का केलं जाते? जर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेच असतील आणि तेच आमदारांची मिटिंग बोलण्यासाठी त्यांना अधिकार असेल तर त्याची चूक काय आहे? राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल्लबाई पटेल हे मुख्यच असल्यामुळे ते उपस्थित असणं किंवा त्याच्यावर असणं याचं गैर काय? आणि म्हणून एकत्रित पवार साहेबापासून ही मंडळी तिथं आहेत, आजही ती होती। त्यामुळे विनाकारण
त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न मंडळी करतायत आणि आमच्या पक्षांतर्गत हे लुडबुड करतायत असं माझं मत आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात मतप्रवाह देखील काही सहकार्यांना आता विलिनीकरणाचा मुद्दा मी अनेक वेळा मांडलेला आहे की अजितदादा ही चर्चा करत होते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांच्या चर्चेत नव्हता, त्यामुळं त्यांची चर्चा झाली नाही असा काय आमचा दावा नाही. आता सवाल काय की दादा गेल्यानंतर जी परिस्थिती बदललेली आहे. आता भारतीय जनता पक्षाला आपल्याला विश्वासात घ्यावं लागेल, त्यांचे याबद्दल मत काय आहे ते बघावं लागेल. त्याशिवाय आता सुनेत्रा वहिनी यांचे जे कुटुंबीय त्यांना जे वाटते ते आता या पक्षामध्ये होईल. विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे, समजा विलिनीकरण झालाच पाहिजे, त्याला हयात असताना झालाच पाहिजे, तर सगळं राज्याचं नेतृत्व अजितदादांकडे देण्यासंदर्भातले काही विचार किंवा अशा काही चर्चा करायचा. ती काय मला माहिती नाही, मी नव्हतो ना चर्चेत. म्हणजे त्यांच्या सांगण्यावरून तसं आहे की पवार साहेबांनी थांबायचं आणि अजितदादांनी करायचं असं ही मंडळी म्हणतायत. राष्ट्रवादीच्या अक्षरामध्ये मासिकामध्ये आज लेख होता की अशा पद्धतीचा त्यामध्ये उल्लेख करण्यात आला की दादांकडे शशिकांत शिंदेच्या चर्चेत असायची ती चर्चा विशेषतः की दोन्ही पक्षांच्या जिल्हा परिषद निवडणुकीबद्दल असायची. तर आम्हालाही फोन यायचे किंवा एकत्र जर येत असाल तर एकाचे नाव लढवा म्हणून आपण गडीला जरी चंदगडमध्ये प्रयोग केला, परंतु ह्या इतकं पण दादा आमच्याशी काही बोलले नाही. हे काय सर आज आढावा अजितदादा पवारांच्याकडे दिलेला होता, त्यावेळा मी जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि त्या बैठकीला मी हजर होतो. ही MIDCची जमीन आहे आणि ती देण्याचा त्यावेळा ठराव झाला होता आणि त्याप्रमाणे तो मंजूर झाला होता, पण तो मंत्रिमंडळापुढे येणं बाकी होतं. आता मुख्यमंत्री महोदयांचं मी अतिशय मनपूर्वक आभारी आहे की त्यांनी त्या दिवशी 4 गोष्टी अजितदादा पवारांनी ज्या बैठका घेतल्या होत्या आणि अजितदादा पवार ज्यामध्ये जास्तीत जास्त त्यांना इंटरेस्ट होता अशा गोष्टी करून त्यांना एक आदरांजली वाहण्याचा प्रयत्न मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आला. एक पुरंदरचं विमानतळ, पुण्याचं नवीन विमानतळ करण्यासाठी हुडकोकडून कर्ज घेण्याचा विषय होता. त्यानंतर बारामतीचं जे क्रीडा संकुल आहे त्याला 75 कोटीची कमतरता होती, ते 75 कोटी रुपये मंजूर केलं. विकासवाडीचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेटचं जे स्टेडियम होतं ते त्यांच्या काळात त्यांनी निर्णय घेतलेला होता, त्याची कारवाई करण्याचा प्रयत्न असेल. किंवा इंदापूरला जी शेती महामंडळाची जमीन होती ती MIDCला देऊन पुण्यामध्ये नवीन दुसरी MIDC, अशा एक 4-5 चांगल्या गोष्टी त्या दिवशी अजितदादा पवारांच्या स्मरणात मुख्यमंत्री महोदयांनी करून एक चांगली आठवण आणि आदरांजली करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामध्ये कोल्हापूरचा एक नागरिक म्हणून इथला एक लोकप्रतिनिधी मनपूर्वक आभारी आहे की हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम करण्यात आलं आणि जिल्हा नियोजन मंडळाचा मी मनपूर्वक आभारी आहे की त्याला अजितदादाचं नाव देण्याचा ठराव त्यांनी केला. मला वाटतं त्यासाठी आता एक BCCI ICCI या नामांकन त्यांचं जे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे हे स्टेडियम उभं राहिलं. मला वाटते अतिशय एक दर्जेदार स्टेडियम उभं राहील आणि आपल्या क्रिकेटपटूंचं अनेक दिवसाची T20 अशा मॅचेस बघण्याचं स्वप्न आमच्या तरुणांचं पूर्ण होईल. पण या संदर्भात दादांचं नाव घेण्यासंदर्भात काही संघटना होतात की छत्रपती शिवाजी महाराजांचं किंवा सावरकरांचं नाव द्यावं. नाही, आता दादांचं नाव दिलेलं आहे. ज्या व्यक्तीनं त्याला महत्वाचा वाटा घेतला, अजितदादांचं विकास कामावर एवढं प्रचंड प्रेम होतं की पदोपदी आता त्यांची आठवण येत राहील. ते जे कोण हा विषय काढू इच्छित आहे, अनेक अजून नावं द्यायची शिल्लक त्यांना आपण देऊ. शेवटचा प्रश्न, आज सुरेंद्र त्यांनी जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ज्या जिल्हा परिषद सदस्यपदी निवडलं त्यांची तालुका नेते बैठक घेतली आणि खेळ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणी पाठीशी नाही असं समजलं, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. नाही, आता सुनेत्रा वहिनी आणि त्यांच्या कुटुंबियांची जी जबाबदारी आहे ती पार पाडतायत. आमचा पक्ष एकसंघ ठेवणं, आमदारांना एकसंघ ठेवणं आणि राज्यभरातल्या सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि देशभरातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एक मनोधैर्य देणं किंवा तुम्ही पोरके नाही, तुम्ही आम्ही तुमच्या मागे आहोत ही जाणीव करण्याचा ते प्रयत्न करतायत. हा स्तुत्य उपक्रम आहे.